एकीकडे सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, ठाणे बदलतं ठाणे अशा संकल्पना राबवल्या जात असताना रस्ते घाण करणाऱ्या उपद्रवींची संख्या वाढते. या उपद्रवास आळा बसण्यासाठी ठाणे महापालिकेनं 50 शोध पथकं तयार केली आहेत. हा निर्णय चांगला असला तरी तो ठाणेकरांना शोभनीय नसल्याचंच बोललं जात आहे. काही समाजकंटक रस्त्यावर कचरा टाकणं, थुंकणं, लघुशंका करत असल्याचं वारंवार निदर्शनास येत आहे. अशा उपद्रवी लोकांना चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं प्रथमच उपद्रव शोध पथक तयार करण्याचा निर्णय घेतलाय. 2 सुरक्षा रक्षकांसह 50 शोध पथकं संपूर्ण शहरात गस्त घालणार असून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. स्वच्छ आणि सुंदर ठाणे शहरासाठी सर्वंकष स्वच्छता मोहिमेसह विविध उपाययोजना राबवल्या जात असून या प्रयत्नांना काही ठाणेकर नागरिकच हरताळ फासत असल्याची व्यथा सफाई कर्मचारी व्यक्त करतायत. अर्थसंकल्प तयार करताना आयुक्त अभिजित बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांची ही मतं जाणून घेतली. त्यावेळेला ही बाब लक्षात आणून देण्यात आली आहे. तसंच अशा उपद्रवी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी सूचनाही सफाई कर्मचाऱ्यांनी केली होती. त्याची सकारात्मक दखल आयुक्तांनी घेतली असून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना प्रथमच पालिका उपद्रवी पथक तयार करणार असल्याचं सांगितलं.